आज चंद्र आकाशात नाही तर तो माझ्या दिव्यामध्येच कोर बनून झळकतोय. तर मी असं का म्हणते हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेलच. पण त्याआधी सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज रात्री जागरण करायचं असतं. असं म्हणतात की आज रात्री देवदेवता पृथ्वीवर फिरत असतात आणि जो कोणी जागा आहे त्याला भरभरून आशीर्वाद, आरोग्य, धनसंपदा देतात. मलासुद्धा नेहमीप्रमाणे रात्री 12 वाजता पूजा करायची होती, म्हणून मी पूजेची सर्व तयारी आधीच करून ठेवली होती, जेणेकरून नंतर ऐनवेळी गडबड व्हायला नको. कारण उर्वीला जर झोप आली आणि ती रडायला वगैरे लागली तर म्हटलं पूजा अर्ध्यात राहायला नको, म्हणून मी थोडीफार तयारी आधीच करून ठेवली होती. त्यानंतर 11:30च्या दरम्यान मी पूजेला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी म्हटलं निरंजन धुवून त्यात नवीन वात वगैरे घालून दिवा लावून घेतला आणि नेहमीप्रमाणे पूजेची मांडणी केली. पूजेची मांडणी केल्यानंतर सगळ्यांना पुष्प अर्पण करताना दिव्यालासुद्धा पुष्प अर्पण करायला गेले आणि माझं लक्ष ना त्या वातीकडे गेलं आणि पाहते तर काय चक्क त्यामध्ये चंद्रकोर बनली होती आणि ते पाहून तर मी इतकी इमोशनल झाले की काय सांगू. ही अनुभूती ना शब्दात सांगताच येत नाही. त्यानंतर सेवा करायला सुरुवात केली आणि उर्वीचं विशेष कौतुक की तीसुद्धा माझ्याबरोबर रात्रभर जागी आहे आणि माझ्यासोबत तिने संस्कृत मंत्रसुद्धा म्हटले. तिलासुद्धा या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे. तर मी ते इंद्राचं प्रतीक म्हणून कलश मांडलेला आहे आणि हा लक्ष्मीचा विडा आणि माझ्याकडे लक्ष्मी यंत्र होतं म्हणून लक्ष्मी यंत्राची सुद्धा पूजा करून घेतली. त्यानंतर हा दुसरा विडा कुबेराचा आहे आणि त्याच्यानंतर इकडे चंद्राची प्रतिकृती बनवली आहे आणि अशा प्रकारे छान मस्त पूजा करून घेतली. पूजा करून झाल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर गायत्री मंत्र आणि चंद्राची पूजा, इंद्राची पूजा सगळी पूजा करून घेतली. जे काही मंत्र पठण वगैरे करायचं होतं ते सगळं करून घेतलं आणि हे पाहून तर तुम्ही थक्कच व्हाल. सगळी पूजा झाली आणि पाहते तर काय ही चंद्रकोर एवढी मोठी झाली होती. असं म्हणतात की दिव्यामध्ये फूल, चंद्रकोर किंवा त्रिशूळ बनवणं अत्यंत शुभ संकेत आहेत. याचा अर्थ आपण केलेली पूजा देवाचरणी रुजू झाली आहे, परमेश्वराने ती स्वीकारली आहे. जेव्हा आपल्या मंत्राची सिद्धी होते म्हणजेच आपलं मंत्रोच्चारण लाखो करोडो वेळा होतं तेव्हा असा अनुभव येतो. तर सगळी पूजा पूर्ण व्हायला जवळजवळ 1 वाजला आणि तेवढा वेळ उर्वी जागी होती आणि इथे चंद्रकोर इतकी सुंदर दिसत होती ना की इतकं प्रसन्न वाटत होतं त्याकडे बघितल्यानंतर की त्याच्याकडे पाहतच बसावं असं वाटत होतं. तर अशी झाली आजची कोजागिरी पौर्णिमा आणि आजची सर्व सेवा देवाचरणी रुजू झाल्यामुळे खूप पॉझिटिव्ह फील होत होतं. तर तुम्हीसुद्धा असा अनुभव कधी घेतला आहे काय मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.